श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजचा व्हिडिओ अत्यंत जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण खूप दिवस स्वतः ही रेमेडी केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि खूप सुंदर आणि घरातल्या घरात तुम्ही इझिली करू शकाल अशी रेमेडी आहे। तुम्हाला जबरदस्त भरपूर पैसा मिळवून देणारी रेमेडी आहे। सोबत कष्ट करायलाच पाहिजेत, कष्टाशिवाय पैसा मिळणार नाही। कर्म चांगले ठेवायलाच पाहिजेत। श्रद्धा असेल तर बघा, अन्यथा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल, कारण विनाकारण वाईट कमेंट करून, चुकीचे कमेंट करून तुम्ही तुमच्याच नशिबाला दोष लावून घेता। त्यामुळे ज्यांना पटत नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे की न बघणे। म्हणजे आपल्याला नसतात, आपल्या चॅनेलवर निगेटिव्ह कमेंट नच्या बरोबरच आहेत, पण तरीही बरीच लोक अशी असतात ज्यांना हे पटत नाही। त्यांना एक विनंती आहे कळकळीची की बघू नका, कारण वाईट कमेंट केलेत तर त्याचे दोष तुम्हाला लागतात, मला त्याचा काही फरक पडत नाही। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की ताई ब्रेसलेट ऑफर चालू आहे का? तर हो, कॉम्बो ठेवलेला आहे आपण। मनी मॅग्नेट, फिरोजा, पायराइड, जे जबरदस्त पैसा, प्रसिद्धी, यश, नोकरी सगळी कामं आपली करतात, या तीनचा कॉम्बो घ्यायचा आहे तुम्हाला, पती आणि पत्नीला। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट, व्यसनमुक्ती ब्रेसलेट, नात्यांसाठी रोज ब्रेसलेट हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर ते ऑफर प्राइस चालू आहे, तोपर्यंत त्याचा लाभ घ्या। चॅनेलवर अजूनही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचीच मनी जार, एक मॅजिक मनी जार कशी बनवायची हे शिकवणार आहे। बऱ्याच बघा क्रिस्टलच्या वगैरे जार बाजारामध्ये असतात, आपल्याकडे पण आहे, पण त्या इतक्या महाग असतात की काही लोकांना घेणे नाही परवडत। त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय आहे की तो तुम्हाला मॅजिकल रित्या पैसा आणून देण्याचं काम करेल। या उपाय करण्याच्या आधी सगळ्यात पहिली अट आहे तुमचा संपूर्ण विश्वास, श्रद्धा, भक्ती आणि 100% काम होणार याची पॉझिटिव्हिटी तुमच्या मनात पाहिजे। म्हणजे ही जी जार आपण बरणी बनवणार आहोत ती एक प्रकारचं मनी मॅग्नेटचं काम तुमच्यासाठी करणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी खूप चांगलं कामही करायचंय आणि या जारवर तेवढं, म्हणजे या बरणीवर सुद्धा तुम्हाला तितकंच प्रेम द्यायचंय, लक्ष ठेवायचं आहे। काय काय साहित्य लागणार आहे आधी जमवा। जे जे साहित्य सांगते ते सगळं आधी घेऊन या आणि त्यानंतर करा। कोणवारी करायचं, कोणताही वार नाही, पण मी स्वतः गुरुवार आपल्या महाराजांचा आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा या 2 वारांना मी जास्त मानते, म्हणून मी स्वतः कोणत्याही चांगल्या रेमेडी गुरुवार शुक्रवारीच करते आणि नजरबाधेच्या वगैरे असतील त्या रेमेडी मी शनिवारी करते। म्हणून शुक्रवार हा या रेमेडीसाठी उत्तम वार आहे। शुक्रवारी ही रेमेडी तुम्हाला करायची आहे। आता सामान आधी याच्यासाठी काय काय लागणार आहे। एक स्वच्छ काचेची बरणी, भले ती कॉफीची असू दे, कशाचीही असू दे, पण काचेचीच असली पाहिजे आणि स्वच्छ असली पाहिजे। म्हणजे आधी धुवून घ्या, त्यानंतर एक 15-20 मिनिट उन्हामध्ये ठेवा, स्वच्छ करून घ्या। असेल गंगाजल तर गंगाजल थोडंसं शिंपडून स्वच्छ करून तुम्हाला घ्यायची आहे। सगळ्यात आधी लागणार आहे बरणी, झाकणाची बरणी। त्यानंतरचं साहित्य लागणार आहे 2 लवंगा। काय लागणार आहे? 2 लवंगा, थोडीशी दालचिनी पावडर, 1 चमचा भरून दालचिनी पावडर, थोडीशी साखर, व्हाईट पेपर, लाल मार्कर, लाल कलरचा मार्कर। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तमालपत्र आणि 1 अख्खी दालचिनी, 1 पूर्ण अशी दालचिनी। एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे। आणि हिरवी कॅन्डल, आता ग्रीन कॅन्डल मिळणं तसं अवघड आहे, पण ॲमेझॉन, फ्लिपकार्टला तुम्ही सर्च केली तर तुम्हाला पटकन मिळून जाईल ग्रीन कॅन्डल। दुकानात सर्च केली तरी मिळेल, पण एवढं शोधण्यापेक्षा ॲमेझॉनला मागवा। 8 दिवस जाऊ दे, सगळं सामान गोळा करायचंय। मध लागणार आहे, साखर लागणार आहे। मला वाटते साहित्य सगळं सांगून झालेलं आहे। एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे। सगळं साहित्य लक्षात आलं असेल तुमच्या, आलं नसेल व्हिडिओ मागं घ्या। सगळं साहित्य ओळीनं लिहून काढा
आणि त्यानंतरच रेमेडी करा। रेमेडीला बसलं की हे आहे ते नाही असं आपल्याला करायचं नाहीये। तर रेमेडीला सुरुवात करताना काचेच्या बरणीला स्वच्छ धुवून ऊन देऊन घ्यायचं आहे। शुक्रवारी सायंकाळी बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे। देवासमोर बसा, हॉलमध्ये बसा, कुठेही बसा, बसण्याची अट नाही, जागा स्वच्छ असावी, बसायला आसन घ्यावे। आणि त्यानंतर तुम्हाला एका कागदावर एक पांढरा कागद आणि तुम्हाला लाल मार्कर घ्यायचा आहे। इतर वेळेस मी ग्रीन ब्लू सांगते, पण याच्यासाठी लाल मार्कर घ्यायचा आहे। आणि त्याच्यावर तुम्हाला एक अमाउंट लिहायची आहे की तुम्हाला एवढ्या महिन्यात किंवा एका वर्षात एवढी अमाउंट हवी आहे। विनाकारण करोडो रुपयांची परीक्षा घेऊ नका, तितकीच अमाउंट लिहा जितकीची तुम्हाला गरज आहे, तरच तुमची इच्छा पूर्ण होईल। मी 2 करोड लिहू का, मी 5 करोड लिहू का, नाही, जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी इच्छा आहे तुम्हाला की मला 50,000 मिळवायचे आहेत, मला 10 लाख मिळवायचे आहेत, तेवढी अमाउंट त्याच्यावर लिहा। त्याच्या खाली लिहा की माझा पैसा जितका खर्च होतो त्याच्या 10पट माझ्याकडे येत राहतो आणि माझ्याकडे भरपूर पैसा टिकून राहतो, एवढं तुम्हाला त्या कागदावर लिहायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे सांगते। त्या बरणीमध्ये 2 लवंगा तुम्हाला सगळ्यात आधी टाकायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यावर दालचिनी पावडर तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर थोडीशी साखर तुम्हाला टाकायची। मग आपण जो पेपर आहे लिहिलेला तो त्याच्यामध्ये घडी घालून टाकला तरीही चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला तो पेपर ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर शुगर टाकलेली आहे, परत थोडीशी शुगर म्हणजे साखर, त्याच्यावर थोडासा मध टाकायचा आहे। मध टाकल्यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। दालचिनीच्या तुकड्यावर तुम्हाला नंबर लिहायचा आहे 5208 52080874। इंग्लिश मध्ये सांगते 52080874 52080874। हा तुम्हाला दालचिनीवर लाल मार्करने आणि तमालपत्रावर लाल मार्करने नंबर लिहायचा आहे आणि हे दोन्ही वस्तू त्यामध्ये टाकायचे आहेत। आता जी ग्रीन कॅन्डल आणली आहे त्याचा थोडा कडेचा तुकडा काढून घ्यायचा आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर ग्रीन कॅन्डल थोडीशी लावून घ्यायची म्हणजे पेटवायची आणि बरणीचं जे झाकण असतं खालची म्हणजे बरणीचं आपण झाकण लावतो, बरणीचा जो गोल आहे वरचा, त्याच्यावर तुम्हाला ते ग्रीन कॅन्डलचं वॅक्स सगळं मेण वितळून टाकायचं आणि मग झाकण लावायचं, सील करायचं। झाकण लावल्यावर पुन्हा मेणबत्ती त्याच्यावर गरम मेणबत्ती फिरवायची आणि झाकण सील करून टाकायचं। व्यवस्थित कळलं असेल, नसेल कळलं 3-4 वेळा व्हिडिओ ऐका। कृपया उगाचच तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांसाठी कॉल करत जाऊ नका। मी कुठलेही उपाय तुम्हाला पुन्हा फोनवर सांगू शकत नाही, कारण आजकाल लोकांनी नंबर मिळालाय म्हणून इतका त्रास द्यायला सुरुवात केलाय की मला ते खरंच शक्य नाहीये एवढे कॉल उचलणं। तुम्ही कुठलाही यूट्यूबर बघा, मी सोडा आणि कुठलीही यूट्यूबर बघा की तुमच्याशी फोन उचलून बोलते का, त्यासाठी मोठ्या मोठ्या फीज घेतात, तरी त्या मनाने मी बरेच कॉल अटेंड करते, बोलते। मला कारण असा गर्व करणं आवडत नाही। पण मैत्रिणींनो, जे व्हिडिओ तुम्हाला मी सांगत असते ते पॉज करून ऐकणे, ते लिहून घेणे हे तुमचं काम आहे। आता हा व्हिडिओ बघितला, ताई अजून काय सांगितलं लक्षात नाही मला सांगा, असं नाही करायचं। जे काही सांगितलं आहे आता तुम्हाला ते तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐकून सगळं लिहून घ्यायचं। आता मी स्वतः लिखाण करते तेव्हा तुम्हाला हे व्हिडिओ सांगते संपूर्ण की आपल्याकडून काही राहू नये। आता ही बरणी तयार झाली आहे, स्टिक केली, सगळं केलं। त्यानंतर तुम्हाला ही बरणी हातात घ्यायची आहे आणि रोजच्या रोज 21 दिवस 5 मिनिट तुम्हाला ॲफर्मेशन द्यायची आहे ती बरणी हातात घेऊन की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत, मला एवढी कॅश मिळत आहे, माझा जेवढा पैसा खर्च होत आहे त्याच्या 10पट माझ्याकडे पैसा येत आहे, ही बरणी माझ्यासाठी मनी मॅग्नेटचं काम करत आहे, असं बोलून ही बरणी तुम्हाला उत्तर दिशेच्या भिंतीला, कुठेही भिंतीला म्हणजे खाली ठेवली तरी चालेल, मुंग्या वगैरे लागू नयेत यासाठी खाली पाण्याची प्लेट ठेवा आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवा, त्याच्यावर बरणी ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाहीत। रोज 21 दिवस 5-10 मिनिटं या बरणीला देऊन तुम्हाला ती चार्ज करायची आहे। रोज ओळीने, एकही दिवस खंड पाडायचा नाही, तेवढे 21 दिवस कुठं गावाला जायचं नाही।
पिरियड सुटकात सुद्धा करू शकता। सुरुवात केली की शेवट 21 दिवस केलाच पाहिजे। वेळ चुकली तरी चालेल, 10ची 11, 11ची 12, 12ची 5 काही हरकत नाही, पण 21 दिवस होळीनं हा प्रयोग करायचा आहे। त्यानंतर ही बरणी तुमच्यासाठी पैसा खेचण्याचं एक प्रकारचं ATM मशीनचं काम करेल ह्याची खात्री तुम्हाला देते। मात्र लक्षात ठेवा, 1000ची कॅपॅसिटी असेल, 3000 मिळवून देण्याचे काम करेल, 3 लाख नाही। हे मी तुम्हाला सांगते, खोटे दावे करण्याची सवय मला बिलकुलही नाही, पण तुम्हाला लखपती करोडपती बनण्याचे जर तुमच्यामध्ये गट्स असतील तर तुम्हाला 100% ही मनी जार बनवून देईल। तर व्हिडिओ समजला असेल, नंबर पुन्हा एकदा सांगते, 520 808 74, 520 808 74। 5 मिनिटे रोज 21 दिवस बरणी चार्ज करायची आहे। कुठलाही मंत्र काही म्हणायचं नाहीये, एवढंच काम करायचं आहे। सांगितल्याप्रमाणेच 2 लवंगांपासून सुरुवात करायची आहे, सांगितल्याप्रमाणेच वस्तू टाकायच्या, आधी हे मग ते असं करायचं नाहीये। त्यासाठीच व्हिडिओ बघताना पेन वही घेऊन बसा आणि त्याप्रमाणे उपाय करा। असे अजून अनेक व्हिडिओ आता मी घेऊन येणार आहे, त्यामुळे एक डायरी करा आपल्या उपायांसाठी, जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। तुम्हाला जर ब्रेसलेटची ऑफर, लक्ष्मी मूर्ती, कुबेर मूर्ती, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, धूप, दीप, हिना, अत्तर, हिना, स्प्रे सगळं काही पाहिजे असेल, खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधावा। श्री स्वामी समर्थ।